नमस्कार. पैशाची भाषा ह्या सीरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण जो मागच्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला खूप छान होता आणि मला असं वाटतंय की खरंच ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि ती गरज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. फक्त पैसा कमवणं किंवा फक्त पैसा कमवण्याचे स्वप्न बघणं आणि पैसा कमवल्यानंतर आपण त्याचा व्यवस्थितपणे विनिमय न करणं याच्यातून खूप जास्त आज समस्या निर्माण होत आहेत. आज आपण पाहणार आहोत जी सगळ्यांची आवडती टर्म आहे आणि ती म्हणजे की फायनान्शियल फ्रीडम म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य. आज आपण अनेक वेळा पाहतो की आर्थिक स्वातंत्र्य हा विषय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात, अनेक तरुण जे आहेत त्यांच्या जास्त भुवया उंचावतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेकांना असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय की मी वयाच्या 40व्या वर्षी मी रिटायर्ड होईल, वयाच्या 50व्या वर्षी मी रिटायर्ड होईल, रिटायर्ड ॲट 40, रिटायर्ड ॲट 35 आणि 35 वर्षानंतर मी छानपैकी जगेल, मला हवं तसं मी मजा करेल, मी वर्ल्ड टूर करेल. अशा वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. तसा विचार करायला गेला तर आपल्या करिअरला सुरुवातच वयाच्या 28-29 वर्षानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते, शिक्षण घेऊन किंवा स्ट्रगल करून या सगळ्या माध्यमातून. मग आपल्यासाठी फायनान्शियल फ्रीडम नक्की काय, हा विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा काही मुद्दे आपण विचार करणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाची फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ आपण सोप्या भाषेत समजून घेऊया आणि ते म्हणजे की जर समजा मी उद्यापासून 6 महिने घरी बसलो तर माझा 6 महिन्याचा खर्च चालणार आहे का, तेवढी माझ्याकडे सेव्हिंग आहे का, आणि याला म्हणतात एमर्जन्सी फंड. कारण की आता होतं बघा असं बऱ्याच वेळेला की आता देखील आपण वाचतो पाहतो की कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या बंद पडत आहेत किंवा त्या कामगारांना सांगतायत की मी उद्यापासून येऊ नका म्हणून. आणि साधारणपणे परिस्थिती जर पाहायला गेलं ना तर काही वर्षांपूर्वी जी मिलची जी परिस्थिती होती काही प्रमाणामध्ये तीच परिस्थिती आत्ता आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण की तेव्हा पगार कमी असायचे पण सांगितलं जायचं की उद्यापासून मिल बंद होते आहे. आजही तसं होतं आहे की आम्ही कंपनी बंद करतो आहे किंवा आम्ही ले ऑफ करतो आहे. मग अशा वेळेला चिंता वाढत जाते. अर्थात त्यावेळेला व्हायचं असं की पगार कमी असल्यामुळे सेव्हिंग नसायचं किंवा कुटुंब मोठं होतं त्यामुळे पैसा सेव्ह व्हायचा नाही. पण आज असं नाही आहे. आज आपल्याला जो काही पगार आहे तो पगार आहे बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये आहे, पण त्याचबरोबर आपले खर्च देखील वाढलेले आहेत. आज आपले कुटुंब व्यवस्था किंवा कुटुंब जे आहे ते कमी झालेलं आहे. बऱ्याच वेळेला 3 किंवा 4 लोकांचंच कुटुंब घरामध्ये असतं आपल्या, परंतु खर्च जो आहे हा वाढत चाललेला आहे, वाढणारा खर्च आहे. याच्यावर जर समजा आपल्याला कंट्रोल मिळवायचं असेल तर त्यासाठी आधीपासून आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार आहेत. तर पहिला प्रयत्न फायनान्शियल फ्रीडममधला काय आहे आणि तो आहे की माझ्याकडे पुढच्या 6 महिन्याचा वर्षभराचा एमर्जन्सी फंड आहे का. कारण की जर समजा उद्या नोकरी गेली किंवा माझा बिझनेस बंद पडला तर नवीन नोकरी किंवा नवीन बिझनेस सुरू होईस तोपर्यंत मला 6 महिने वर्षभराचा कालावधी जाणार आहे आणि मग माझ्या डोक्याला मी घर चालवू का मी स्ट्रगल करू हा प्रश्न उद्भवतो. यासाठी आपल्याला एमर्जन्सी फंड अतिशय महत्त्वाचा असतो. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला 10 लाख रुपये महिन्याला पगार आहे. बघायला गेलं तर 10 लाख रुपये पगार जर असेल आणि एखाद्या माणसाचा खर्च 9,80,000 रुपये असेल तर फायनान्शियल फ्रीडम त्याला म्हणत नाही. पण एखाद्या व्यक्तीचा पगार 70,000 रुपये असेल आणि त्याचे सेव्हिंग्स जर 30,000-35,000 असतील तर तो कदाचित फायनान्शियल फ्रीडमचा व्यक्ती असू शकतो. यासाठी आपल्याला तोही मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आज हा विषय घेण्यामागचं कारण हेच आहे की मी आजूबाजूला जे काही पाहिलेलं आहे, जे काही कमेंट्स येत आहेत त्याच्यातून मला जाणवलं गोष्ट की आपल्या प्रत्येकाला त्या गोष्टी हव्या आहेत, पण त्या आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला मेहनत जी आहे ती आपण घेत नाही आहोत. लक्षात घ्या, पैसा सर्वस्व नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पैसा सर्वस्व आहे. पैसा आपल्याला कमवता येतो आणि चांगल्या प्रकारे कमवता येतो. भरपूर पैसा ह्या विश्वामध्ये आहे, फक्त आपलं माइंडसेट आपण बिघडवलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सिरीजच्या माध्यमातून अजून नवीन काय ऐकायला आवडेल हे नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक सांगतो की पैसा कमवण्याची जी साधनं आहेत चांगली त्या सगळ्यांचा विचार करा आणि भरपूर पैसा आपण सगळे कमवूया. ऑल द बेस्ट.